ज्यानामे पृथ्वी समूळ तरले, ते नाम वाची वसो. ज्या रूपे सागरात मजा समजली, ते रूप ध्यानी वसो. ज्या पादे फणिकाळ्या स्पर्शिला, तो पाद भाळी ठसो. ज्या हस्ते गिरिगोर धनुतलीला, तो हस्त माथा वसो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. शक्नोती हैवये सोडून प्राक शरीर विमोक्षणात, कामक्रोधोद्भवमेघ सोयुक्त स सुखी नर. श्रीकृष्ण महाराज 5व्या अध्यायात म्हणले, अर्जुना, हे शरीर, आपलं जे शरीर आहे हे पंचमहाभूताचं आहे. 5 भूत आणि 3 गुणाचं, त्रिगुणात्मक आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि रजतम सत्व, ह्या अष्टदा प्रकृती आहे. तर हे शरीर आपल्याला मिळालेलं आहे. तर असे आपल्याला 184 शरीरं मिळतात. पण 83,99,999 शरीर हे अज्ञानी शरीर आहेत. आणि हेच एक शरीर आहे की त्यामध्ये आपल्याला ज्ञान होऊ शकते. कारण परमेश्वरानं ह्या शरीरामध्ये आल्यावर आपल्याला जीवाला 3 गोष्टी आगाऊ दिलेल्या आहेत. एक बुद्धी दिली, वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिलं. तर त्यामुळं ते म्हणतात की अर्जुना, ह्या शरीरात आल्यावर हे शरीर सुटण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवरता आला, तो माणूस सुखी होऊ शकतो. तसं तर जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी म्हणा तूच शोधून पाहे, आणि म्हणा तूच रे पूर्व संचित गेले, आणि तयासारखे भोगणे प्राप्त झाले. आपल्याला हे सुखदुःख येत असते ना, ते आपल्या पूर्वभोगानुसार आपल्याला सुखदुःख येत असते. आणि ते कोणी दिलं नाही, आपणच जोडून घेतलेलं ते सुखदुःख आहे. त्यामुळे आपल्याला सुख आणि दुःख येतच असते. पण आपण ह्या मनुष्य देहात आल्यानंतर संत आणि असंत कर्मे करत असतो. संत कर्म 1% करतो आणि असंत कर्म 99% करतो. म्हणून ज्या वेळेस आपल्याला हा मनुष्य देह भेटतो, त्यावेळेस आपल्याला दुःख जास्त भेटतं आहे आणि सुख कमी भेटते. सुख पाहता जवा पडे आणि दुःख पर्वता एवढं दुःख आपल्याला भेटत आहे. तर श्रीकृष्ण महाराजांनं दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला काय सांगितलं? दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्याला स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले. तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं त्यांनी आपल्याला? अर्जुनानं प्रश्न विचारला की देवा, आता केनं प्रयुक्तो एम पापम चरते पुरुषे, हा माणूस पाप का करतो? तर असं विचारलं. तर त्यांनी सांगितलं की कामयेश क्रोधयेश रजोगुण समद्भवा महाशनो महापापमा विद्येनामी ह्या वैरिनाम. हा काम, हा क्रोध, हा रजोगुण उत्पन्न होतो आणि तो महाखादाड आहे, महापापमा आहे आणि आपल्या ज्ञानाला झाकून टाकणार आहे. आणि म्हणून अर्जुनाला ते सल्ला देतात शेवटी की योम बुद्धे परमबुद्ध्वा संस्थभ्यात्म्यान महात्माना जय शत्रू महाभाव कामरूपम दुरासतम. ह्या कामरूपी शत्रूला ठार मारण्याचा सल्ला श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला दिला आहे. हे 3रा अध्याय. 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात की अर्जुना, इमं योसते योगम प्रोक्तवान हमव्ययम योस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवेत योम परंपरा प्राप्त मिमम राजर्षेदू सकाले रे माता योगो नष्टपर्यंत. अर्जुना, मी हे ज्ञान तुला आताच द्यालो असं नाही. हे मी आधी विश्वानाला दिलं, विश्वानानं मनूला दिलं, म्हणून आपल्या इक्ष्वाकूला दिलं. आणि हे परंपरेनं आलेलं जे ज्ञान आहे हे आता नष्ट झालं. त्यामुळे तू माझा भक्त आहेस, सखा आहेस, भक्तोशी मे सखाचे ती रहस्यम हे तदुत्तमम. तुला हे पुन्हा मी सांगत आहे अर्जुना. पण अर्जुन म्हणतो, देवा, अपरम भोगतो जन्म परमजन्म विवस्वता. प्रश्न आहे त्याचा की तुमचा जन्म आताचा आहे आणि विवस्वानाचा तर कधीचा जन्म आहे. परमजन्म विवस्वता आणि कथवे तुझी ज्याने आम तो माधोपक्तवानी ती. मग हे तुम्ही त्याला हे ज्ञान सांगितलं, ही मी कशावरून समजू? मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, बहुनिमे व्यतीत आणि जन्मानी तवचे अर्जुन, तुने माझ्या अनेक जन्म झाले, पण तान्य मेद सर्वांनी न तो मेथपर्यंत. तुला मला सगळे कळतात, तुला
एकही कळत नाही. कारण मी कोण आहे? मी आजोपी आहे, अजन्म आहे, मी परमेश्वर आहे. आजोपी सन्न वेयात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाये संभवामी आत्ममाया. मी प्रकृतीला अधिष्ठित करून येतो अर्जुन इथं, आणि मी अवतार घेत असतो. केव्हा घेतो? जेव्हा जेव्हा म्हणजे यदाही धर्मचे ग्लानिर्भवती भारत. जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मचे तदात्मानं सुजाने परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगात मी येत असतो अर्जुना. आणि तू अव्यक्त स्थितीत असतो अर्जुना. तर अव्यक्त दिनी भूतानी सगळे भूत अव्यक्त स्थितीत असतात. व्यक्त मध्येही भारत अव्यक्त निधनानैव तत्काळ परिदेवना. आणि निधन झाल्यावर पुन्हा अव्यक्त स्थितीत जातात. त्यामुळं अर्जुना, त्यामुळं तू मनुष्य जीव आहेस, आणि जीवापुढं ज्ञान नाही, सुख नाही, सामर्थ्य नाही, ऐश्वर्य नाही, प्रकाश नाही, काहीच नाही जीवापुढं. त्यामुळं तुला कोणचंही ज्ञान नाही अर्जुना. तुला काल काय झालं हे माहीत नाही अर्जुना. आणि तुला अनेक जन्माचं कसं माहीत राहील, पण मला सर्व माहीत आहे अर्जुना. कारण मी नाही का, मी आजोपी सन्न वेयात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृती सामधिष्ठाये संभवामी आत्ममाया. असं श्रीकृष्ण महाराज 4थ्या अध्यायात सांगतात त्याला. आणि 5व्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन म्हणतो, देवा संन्यास श्रेष्ठ का कर्मयोग श्रेष्ठ? संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगमचं संशयशी यत श्रेयत एवरकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, संन्यास कर्मयोग से निश्रेयस करोबो. दोन्ही सारखीच निश्रेयस करोबो, पण तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेषिते. आणि अर्जुना, जरी कपडे घालून माणूस कधीही संन्यासी होऊ शकत नाही, आणि कपडे न घालणारा देखील संन्यासी होऊ शकतो. आणि कपडे घालणार तर संन्यासी आहेच, पण तो जर कोणाचा द्वेष करीत असेल, ज्ञेयस नित्य संन्यासी येऊन द्वेष्टी न कांक्षिती. जो माणूस कोणाचाही द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही, तो सदाही संन्यासी आहे. त्याला खरं संन्यासी समज अर्जुना. आणि जो कपडे घालून देखील म्हणजे साधूचा पेहराव घालून जरी कोणाचा द्वेष करत असेल तर त्याला संन्यासी म्हणू नये मायबापू. जो अपेक्षा करीत असेल त्याला संन्यासी म्हणू नये. पण जो ग्रस्थाश्रमात राहून बी देखील कोणाचा द्वेष करीत नाही आणि कोणची अपेक्षा करीत नाही त्याला नित्य संन्यासी म्हणावं अर्जुना. तर मग आणि यत सांख्य प्रापित स्थानम तदो गैरपिगम्यते एकम सांख्यमचं योगमचे हे पश्यती सपश्यती. आणि कपडे घालून जर परमेश्वराचं चिंतन केलं आणि सिव्हिल ड्रेसवर राहून देखील परमेश्वराचं चिंतन केलं तर दोघायला एकच फळ मिळत असते. पण ते कपडे घालून जर चिंतन केलं नाही आणि कपडे न घालता जर चिंतन केलं तरी त्याला हा माणूस त्याच्यावर निघून जातो हा निघून अर्जुना. त्यामुळं संन्यास आणि कर्मयोगामध्ये काही फरक समजू नको. संन्यास आणि कर्मयोग निश्रेयस करोबो तो, परंतु तयस्तु कर्म संन्यासात कर्मयोग विशेष येते. आणि अर्जुना काय म्हणले ते योगयुक्तो मुनी ब्रह्म न चिरेने आधी गच्छती. मग जो ज्यानं प्रपंच करून जो इकडं आला आहे संसार म्हणजे परमार्थात तो म्हणजे सक्सेस होऊ शकतो, तो म्हणजे सिद्धीला जाऊ शकतो. एखाद वेळेस पहिल्यापासून संन्यास घेणारा माणूस नाही का, तो एखांबार म्हणालो मी, सर्वात भार नाही म्हणालो, तर एखांबार तो टिचू शकतो, तो पतित होऊ शकतो. म्हणून संन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे अर्जुना. आणि मग 4थ्या अध्यायामध्ये तर 5व्या अध्यायाचं आणि 5व्या अध्यायामध्ये पुन्हा त्यांनी 3 गोष्टी आपल्याला सांगितल्यात की सुख कसं मिळायचं आणि शांती कशी मिळायची आणि मोक्ष आणि मुक्ती कशी मिळायची. ह्या 3 गोष्टी सांगितल्या. त्यापैकी आपण सुखाचं बघू आपण. ते म्हणले अर्जुना शक्नोती हे वय सोडून प्राग शरीर विमोक्षणात काम क्रोधत भयमिग संयुक्त सुखीनारा. जो माणूस हे शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो तो माणूस सुखी होतो. माय बाबा तुम्हाला मी रावणाचं उदाहरण देतो. रावणाला जर सुखीच होता रावणाला 14 चौकडी राज्य होते, 14 चौकडी राज्य होती त्याला, आणि तो सुखी होता. 8,000 सोन्याची घरं होते, सोन्याची लंका होती, इंद्रजितासारखा मुलगा होता, परंतु त्याला कामाचा आवेग आवडता नाही आला माय बापू.
आणि त्याला कामाचा आयोग त्यानं जर आवरला असता तर तो सुखी झाला असता. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना शिकणुती हे वय सोडून प्राक शरीरो मोक्षणात काम क्रोधोत भोय सोयुक्त सुखी नारा. आणि पुन्हा सहस्रार्जुन नावाचा राजा होता, कार्तवीर्य नाव होतं त्याचं. ते कार्तवीर्याला श्री दत्तात्रय महाराजानं वर दिला होता आणि सार्वभौम राज्य दिलं होतं, 1000 हाताचं बळ दिलं होतं. पण त्याला सांगितलं होतं की तू बाईला, गाईला आणि ब्राह्मणाला मारू नको. परंतु सहस्रार्जुनाला क्रोध आवरला नाही आणि त्यानं क्रोधात येऊन त्या कामधेनूला मारलं. कामधेनूला मारू लागले म्हणून असं तिचा जे मालक होता त्या कामधेनूचा, तो त्या गायीवर येऊन पडला आणि रेणुका माता बी येऊन पडल्या. मग रेणुका माता, जमदाग्नी आणि कामधेनू गाय, या तिघायला सहस्रार्जुनानं ॲट ए टाईम मारलं, एकदाच मारलं. आणि मग दत्तात्रय महाराजाचं वरदान तिथंच खलास झालं आणि सहस्रार्जुन धावून आला. म्हणजे तो परशुराम धावून आला आणि त्याचे 1000 हाताचं बळ खलास करून टाकलं माय बापू. हे म्हणजे कशामुळे झालं? क्रोधामुळे झालं. काम म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, शिकणुती हे वय सोडून प्राक शरीर मोक्षणात काम क्रोधोत भोयमग संयुक्त ससून घेणारा. जो माणूस हे शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवरितो, तो माणूस खरा सुखी होतो, खरा सुखी होतो. मायबापो, तुम्ही देखील ह्या संसारात राहून कामाचा क्रोधाचा आवेग आवरा, अशी तुम्हाला मी नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि आपलं हे देऊळ ऑफिशियल चॅनल आहे, या चॅनलला तुम्हाला जर आवडत असेल हे चॅनल, कारण हे गीताशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणारं चॅनल आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. कॉमेंट करायला विसरू नका माय बाबा. कॉमेंट अतिशय महत्त्वाचं असते. कॉमेंट करा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.